नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अगदी मऊसूत इडली कशी बनवायची हे पाहूयात। सर्वच मैत्रिणी घरी इडली तर बनवतात, पण काही वेळेस काय होतं ना की इडली केल्यानंतर त्याचे प्रमाण जर चुकले तर इडली अगदी कडक होते किंवा चिकट होते। तर अगदी या ठिकाणी मी सोडा न वापरता अगदी मऊसूत इडली कशी बनवायची हे पाहूयात। या ठिकाणी मी 4 वाटी रेशनचे साधे तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजेच वजनी प्रमाण साधारण 1 किलो इतके तांदूळ आणि त्याला 1 वाटी म्हणजेच 1 पाव इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण एक वेगळी ट्रिक इडली फुलण्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता हे सर्व स्वच्छ धुवून 6 ते 7 तासांसाठी आपण भिजत ठेवूयात। सहा ते 7 तासानंतर आपले तांदूळ आणि डाळ छान भिजलेली आहे। आता हे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। तांदूळ आणि डाळ छान धुवून झालेली आहे। आता ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। या ठिकाणी मी पाण्याचा वापर पीठ तयार करताना अगदी थोडा थोडा केलेला आहे, जेणेकरून त्या बॅटरमध्ये पाणी जास्त झाले तर इडली फुगत नाही। त्यासाठी थोडे थोडे पाणी वापरून आपल्याला हे पीठ तयार करायचे आहे। पहा, या ठिकाणी किती छान पेस्ट तयार झालेली आहे। आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया। पीठ बनवताना अगदी जाडसरही ठेवायचे नाही आणि जास्त बारीकही करायचे नाही। थोडेसे रवाळ असेल तर इडली फुगण्यासाठी मदत होते। आता आपण उरलेले पीठ देखील याच पद्धतीने तयार करून घेऊयात। मैत्रिणींनो, या ठिकाणी आपले हे पीठ छान तयार झालेले आहे। आता हे 6 ते 7 तासांसाठी फर्मेंट होण्यासाठी आपण ठेवूयात, जेणेकरून इडलीला जाळी छान येईल। पहा मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकतात सोड्याचा किंचितही वापर न करता पीठ किती छान फर्मेंट झाले आहे। म्हणजेच सोडा नाही वापरला तरी देखील आपली इडली खूप छान होते। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा हे बॅटर एकाच साइडने फिरवायचे आहे, जेणेकरून त्यातील जी हवा असते ती बाहेर पडणार नाही। तर आता हे पुन्हा एकजीव करून घेऊयात। इडली बनवण्यासाठी पीठ तर तयार झाले आहे। आता इडली पात्राला आपण तेल लावून घेऊया। या पात्राला सर्व बाजूने छान तेल लावले तर इडली त्याला चिकटणार नाही। इडली पात्राला छान तेल लावून झाल्यानंतर थोडे थोडे पीठ घालून घेऊयात। मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं ना, थंडीच्या दिवसामध्ये पीठ आपलं छान फुगत नाही। त्यासाठी आपण या ठिकाणी पोह्याचा वापर तर केलेलाच आहे, पण जर तरीही पीठ फुगले नाही तर आपण एका बाजूला गरम पाणी करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये जे आपण इडलीचे पीठ बनवले आहे ते
ठेवायचे आहे. त्यानंतर ते पीठ छान फुगते आणि इडली पण छान होते. आता 10 मिनिट आपण ही इडली उकडण्यासाठी ठेवूयात. पहा, या ठिकाणी 10 मिनिटानंतर आपली इडली उकडली आहे की नाही ते आपण चाकूच्या सहाय्याने पाहूयात. पहा, आपली इडली चाकूला चिकटली नाही, म्हणजेच इडली तयार झाली आहे. आता ती बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवूयात. थंड झाल्यानंतर ही इडली तुम्ही पाहू शकतात किती सहज निघतीये. अगदी भांड्याला चिकटतही नाही. हा मैत्रिणींनो, आपली इडली किती छान तयार झाली आहे. तुम्ही देखील अशीच इडली एकदा नक्की ट्राय करा. आणि हो, ही इडली चटणीसोबत, सांबारसोबत खाऊ शकतात. तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.